श्री स्वामी समर्थ मंडळी, रामकृष्ण हरी, श्री गुरुदेव दत्त. 15 तारखेला आहे, 15 एप्रिल 2026ला आहे स्वामींची पुण्यतिथी. आपल्याला कुठली सेवा करायची? मला बरेचसे प्रश्न येतात की ताई आम्ही कुठली सेवा करावी. तर त्यासाठी अत्यंत साधी सोपी सेवा आपल्याला करायची आहे. पुण्यतिथीच्या 7 दिवस अगोदर प्रत्येक केंद्रामध्ये यज्ञ नाम सप्ताह सुरू असतो स्वामींचा. तर तिथं तुम्हाला शक्य असेल तर तिथं तुम्ही सेवा करा, किंवा घरी केली तरी चालेल. ज्यांना शक्य नसेल त्यांच्यासाठी ही सेवा खूप उत्तम आणि खूप छान अशी प्रभावी आहे, जेणेकरून स्वामींचा प्रचंड तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि स्वामी सदैव तुमच्यासोबत राहतील. तुम्हाला कुठल्याही संकटातून बाहेर काढतील आणि स्वामींची जी लीला आहे ती आपल्यासोबत होतच असते, आपल्याला अनुभव येत असतात. तर तुमचा अनुभव आलेला असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा, जेणेकरून प्रत्येकाला स्वामींचा प्रचार कसा करायचा आणि स्वामींची प्रचिती कशी येते ते सर्व भक्तांना आपल्याला समजेल. मैत्रिणींनो, म्हणजेच गुरुवार आजपासून आपण ही सेवा सुरू करू शकतो, किंवा तुम्हाला शक्य असेल तर उद्या परवा जसं तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही सेवा सुरू करा. सेवा सुरू करण्या अगोदर आपल्याला कुठल्याही स्वामी केंद्रात जायचं आहे. नसेल तुम्हाला केंद्राजवळ तर तुम्ही घरी स्वामींचा फोटो असेल तर फोटोजवळ बसून ही सेवा करू शकतात. केंद्रामध्ये दत्त पारायण चालू आहे, गुरुपारायण चालू आहे, स्वामींचं पारायण चालू आहे. तर कुठलंही तुम्ही ते पारायण घरी सुद्धा करू शकता. संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करू शकता, स्वामीचरित्र पारायण करू शकता. तर तुम्हाला कुठलंही पारायण जमत नसेल तर तुम्ही स्वामींची नित्यसेवामधलं जे तुम्हाला सेवा करता येईल ती सेवा करा. स्वामीचरित्रातले 1 अध्याय वाचा, 3 अध्याय वाचा, कमीत कमी 7 अध्याय जरी वाचले तरी आपली सेवा रुजू होते महाराजांपर्यंत. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठा, सूर्यनारायणांना अर्घ्य द्या. ज्या दिवशी तुम्हाला सेवा करायची त्या दिवशी संकल्प करा, स्वामींची 1 माळ जप करा, महाराजांचे 3 अध्याय वाचन करा. दिवसभर नामस्मरण करत राहा. नामस्मरण म्हणजे ही खरी महत्त्वाची सेवा. आल्या गेल्याचा मान सन्मान करा, लहान मुलांना चॉकलेट द्या, यज्ञ करा घरात. आपल्या स्वतःचा छोटासा यज्ञ म्हणजे छोट्या 1 चमच्यामध्ये गाईचं शुद्ध तूप घ्या, ते गॅसवर ठेवून ते जाळा आणि कावळ्याची पोळी, कुत्र्याचा घास, गाईचा घास असं सगळ्यांना संतुष्ट करा आणि तुम्ही स्वामी सेवेला सुरुवात करा. बघा, तुमचे जे अनेक प्रश्न असतील त्याचं उत्तर एकच असतं, स्वामी सेवा. स्वामी सेवा केल्याने सगळं काही मिळतं. आपल्या सर्व अडचणी दूर होतात आणि स्वामीच्या रुजू झालेली सेवा आपल्याला ही फलप्राप्ती देऊनच जाते. नामस्मरण करत राहा, अखंड नामस्मरण हेच महत्त्वाचं असतं. तुम्ही उठता बसता चालता बोलता केव्हाही करा, ती सुद्धा सेवा स्वामींची रुजू होते आणि स्वामी आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. तुमचा दिवस आनंदाचा, सुखाचा, ऐश्वर्याचा जावो हीच माझी स्वामींची मी प्रार्थना, आणि तुम्ही सदैव सुखी राहो ही मी स्वामींना विनंती करत. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.